सर्वजण मजेतच असतात. आज फार गार वाटते, एकदम थंड वाटते. माझी पण तब्येत थोडीशी अशी हे झाली, थोडीशी, जास्त नाही. माझ्या पायात आहे सकाळी ना हे झालं, बारीकशी काच अशी टोचून गेली पायाला. दुखतंय ते फार, म्हणून तर असं बरं थोडंसं, जास्त नाही. काय झालं सांगू का तुम्हाला? शब्दातून व्यक्त केलेला शाप हा कदाचित तुम्हाला वाचू शकतो, कारण तो बोलून मोकळा होतो. परंतु जे मनात, हृदयात आणि डोक्यात आहे ते कधीच कोणी बोलून दाखवत नाही. आणि ते निशब्द शाप असतात. ते देत नाहीत, बोलत नाहीत, काही नाही, पण ते निशब्द शाप असतात. त्यातून सुटणं फार अवघड असतं. कारण का, ते अंतकरणाच्या, हृदयाच्या, मनापासून निघाले असतात आणि ते कोणाजवळही बोलत नाही. ते सतत आपल्या मनात ते साठवून ठेवलेले असतात. तर असे शाप फार भयंकर असतात, माहिती का? ते बोलून, शब्दातून व्यक्त होऊन, ते व्यक्त केलेले बरे, पण मनात ठेवून, साठवून, निशब्द राहणे हे फार अवघड आहे. कारण का, जे माणूस ते सोसतं ना, त्याच्या सतत अंतकरणाला ते दुःख असतं, सतत यातना असतात, दुःख असतं. आणि ते म्हणतात ना, आत्म्याचा तळतळाट कधी घेऊ नये माणसाने, तो फार वाईट असतो. आत्म्याचा शाप घेऊ नये. माझी आई म्हणायची, कधी एखाद्याच्या आत्म्याचा तळतळाट घेऊ नका, एखाद्याचा शाप घेऊ नका. एखाद्याच्या 32 दातातला दात कधीतरी लागू शकतो, त्यामुळं कोणाच्या दाढत देऊ नये, असं माणसाने वागलं पाहिजे. तरच हे आहे. नाही तर मग माणूस म्हणतं, ही गोष्ट का घडली, कशासाठी घडली, काय घडली? कारण का, तुम्ही कधीतरी तुमच्या अंगावर 4 मांस होतं, म्हणजे मांस होतं आणि 4 पैसे खिशात होते. त्यावेळेस तुम्ही कोणाला तरी काहीतरी बोलून गेला असताल हो, लक्षात आणायचं, हो की नाही? आणि त्यामुळं त्या गोष्टी घडतात. पण माणूस आपण बोललेलं विसरून जातं आणि दुसऱ्याने बोललेलं फार लक्षात ठेवतं. मग ते मोहरीच्या दाणे इतकं असलं ना, तरी ते लक्षात ठेवतं, एवढं मात्र खरे. आणि आपण खूप बोललेलो असतो, भयंकर घाणेरडं, वाईट, एकदम निर्लज्जपणाचं बोललेलं असतो, ते माणूस विसरून जातो. आणि दुसऱ्याने कणभर जरी बोललं तर त्याचं मनभर करणारे भयंकर असतात, हो की नाही?